बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही। रोजच्या रोज काहीतरी नवा गुन्हा समोर येतो। बीड तालुक्यातील म्हाळसजवळा गावात एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली। ही घटना जुन्या वादातून घडल्याची माहिती मिळते। यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी असून बीड जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। माझा भाऊ फाट्यावरून घराकडे जात असताना त्या ठिकाणी कुंडली खांडे आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी उभे होते। त्यांनी माझ्या भावाला अडवलं, विचारलं की तुझ्या भावाला सांग, आमच्यावर जो गुन्हा आहे तो मागे घे। मात्र तो म्हणाला की मला यामधलं काहीही माहीत नाही। त्यानंतर तो पुढे गेला आणि पाठीमागून त्याचा पाठलाग करून त्याला जबर मारहाण केली, अशी माहिती जखमीच्या भावाने दिली आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर काहीतरी प्रतिबंध घाला। माझं पूर्ण कुटुंब सध्या तणावात आहे। विनाकारण आम्हाला धारेवर धरलं जातंय। पहिल्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला, आता माझ्या भावावर हल्ला करण्यात आला। या सगळ्या प्रकाराला वेळीच पायबंद नाही घातला तर माझ्या कुटुंबातील माझे चुलते आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत। आता आम्ही गाव सोडून जावं की काय अशी मनस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया जखमी व्यक्तीच्या भावाने दिली आहे। काय झालं होतं तुमच्या भावाला आज मारलं गेलं? काय माझा भाऊ आज फाट्यावरून घराकडे जात असताना रस्त्यात कुंडलिक खांडेचं यांचं घर आहे, तर तिथं ते गणेश खांडे, कुंडलिक खांडे, हरिभाऊ खांडे, गोरख खांडे आणि राधाकिशन खांडे हे तिथं उभे होते। तर त्याला अडवलं आणि त्याला म्हणले की तुझ्या भावाने जी न्यायाने आमच्या 307 हे केलेली 2 वर्षापूर्वी जे माझ्या हल्ला घालता तर ती केस त्यांच्यावर आहे। तर ती आता समजा केस चालू होईल तर त्या हिशोबाने त्याला म्हणले की त्याला सांग केस मागं घे, नाही तर मग आम्ही तुमचं घर काय इथं गावात राहून देणार नाहीत, आम्ही तुम्हाला जीव मारू। ह्यो म्हणला माझा काही संबंध नाही, मला काय त्यातलं माहिती बी नाही। तर ह्यो तिथून पुढं गेला की पाठीमागून गोरख खांडे, गणेश खांडे, कुंडलिक खांडे काहीतरी पळत गेले जणू। कुंडलिक खांडेच्या हातात तलवार होती, गणेश खांडेच्या हातात कुऱ्हाड होती आणि गोरख खांडेच्या हातात पाईप होता, असं त्यांनी मला गाडीत यायला सांगितलं। आणि तसं झाल्यावर मग गणेश खांडे म्हणला जाऊन तुलाही मारलास, आणि तसं म्हणून त्याच्या डोक्यावर कुऱ्हाड मारली। कुऱ्हाड मारल्याच्या नंतर तो खाली पाडला तर कुंडलिक खांडेने तलवार त्याला मारली, पण तो बाजूला सरकला जणू। तर त्याच्यानंतर आता माझ्यावर एक हल्ला केला, माझी सुपारी दिलेली होती, त्याच्यात ते आरोपी होते। आज माझ्या भावावर हे केलं, म्हणजे आमच्यावर इतका अन्याय करायले की माझ्या घरचे समजे आज भयभीत आहेत। पहिल्या वेळेस माझ्यावर हल्ला केला, आज माझ्या भावावर केला। माझ्या घरचे इतके भयबद्ध की हे जर आरोपींना सजा नाही झाली किंवा SP साहेबांनी स्ट्रिक्ट ॲक्शन नाही घेतली तर माझ्या चुलती आणि ते आत्महत्या करण्याचं म्हणजे मनस्थितीत असं गावात कुणी राहू नये ह्या मनस्थितीत झालेत। आणि आता मला पण असं वाटायलं की इतकी जर यांची दहशत असेल तर म्हणजे गाव सोडून जावं का काय हेच काय समजायला तयार नाही। याच्यात प्रकरणात काही गुन्हा नोंद झालाय का? आणि तर गुन्हा नोंद नाही झालेला। मी पिंपळनेर API घुगे सरांना फोन केला, असं प्रकरण झालंय। ते म्हणले मी कोणाला पाठवतो, पण आणि काही तर कोणी आलेलं नाही। आता पुढील मागणी काय? माझी SP साहेबांना एकच विनंती की हे गुंड प्रवृत्तीचे लोक ह्यांच्यावर असे कित्येक गुन्हे दाखल आहेत, ह्यांच्यावर SP साहेबांना माझी कळकळीची विनंती। आमच्या गावात लोक इतक्या दहशतीखालीत, स्वतः माझ्या घरावर आता 2 वेळेस हल्ला झाला आहे। तर SP साहेबांना विनंती MPD अंतर्गत ह्या आरोपींवर गुन्हा दाखल करून ह्यांना कठोरात कठोर ह्यांच्यावर कारवाई करण्यात यावी।